हॅलो माझी यूट्यूब फॅमिली. आज डिनरला काय बनवू असं जेव्हा घरात विचारलं तर छोट्या भावाने फरमाईश केली की चिकन बिर्याणी बनव. आता आपला लहान भाऊ बोलतोय तर करायला हवं नाही का. गॅसवर टोप ठेवून काम स्टार्ट करते. आता माझ्याकडे चिकन मॅरिनेट करून बिर्याणी बनवण्या एवढा वेळ नव्हता, सो मी इन्स्टंट बिर्याणी बनवायला घेतली. सर्वात आधी मी टोपात तेल टाकून तेल छान गरम झाल्यावर त्यात कांदा टाकला आहे. कांदा मस्त गोल्डन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. सोबत थोडेसे खडे मसालेसुद्धा टाकते आहे. कांदा लवकर शिजावा म्हणून थोडंसं मीठ घालूया आणि छान मिक्स करून कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घेऊया. आता कांदा छान गोल्डन ब्राऊन झाला आहे. यात मी घालते आहे चिकन छान मिक्स करून मस्त परतवून घेऊया. 3 ते 4 मिनिट चिकनला वाफ काढायला ठेवूया. आता चिकन छान वाफवून झालं आहे, तुम्ही बघू शकता. यात मी थोडीशी आलं लसूण पेस्टसुद्धा टाकते आहे आणि छान मिक्स करून घेते आहे. 2 मिनिट वाफ काढायला ठेवते आहे. आता घातले एक टोमॅटो, हळद, लाल तिखट आणि गरम मसाला. हे घालून छान मिक्स करून परतवून घेऊया. आता टाकते चवीनुसार मीठ आणि इथे माझ्याकडे दही होती, त्यात मी बिर्याणी मसाला ऑलरेडी मिक्स करून ठेवला होता. ती दहीसुद्धा मी या चिकनमध्ये टाकते आहे आणि छान मिक्स करून चिकन शिजायला ठेवते आहे. सोबतवरती झाकणावर थोडं पाणी ठेवते जेणेकरून चिकन खाली लागणार नाही. जोपर्यंत चिकन शिजतं आहे दुसरीकडे भाताची तयारी करून घेऊया. त्यासाठी पाण्यात मीठ, खडे मसाले आणि थोडंसं तेल टाकून पाण्याला उकळी आली की त्यात भिजवलेला बिर्याणीचा तांदूळ आहे तो मी टाकते आहे. बिर्याणीचा तांदूळ मी अर्धा तास भिजवत ठेवला होता. भात आणि चिकन दोन्ही पण आपले छान शिजत आहेत. तोपर्यंत आता इझी रायता बनवून घेते. दही घेतली आहे. दहीमध्ये काकडी, कांदा आणि चवीनुसार मीठ घातले आणि छान मिक्स करते. हा आपला सिंपल आणि इन्स्टंट रायता रेडी आहे. आता चेक करूया आपला भात झाला आहे का. भात आपल्याला फक्त 90%च कुक करायचा आहे. भात आपला 90% शिजून झालेला आहे. त्याला मी काढून घेते आणि सोबत चिकनसुद्धा चेक करते आपलं चिकन झालं आहे का. चिकनसुद्धा झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. थोडीशी तेलाची तरी मी यातून काढून घेते, ती आपल्याला नंतर भातावर टाकायला उपयोगात येईल. चिकनमध्ये वरून थोडी कोथिंबीर टाकून भाताचा लेयर टाकून घेऊया. भात टाकून झाला की तेलाची तरी मी ऑलरेडी काढली होती ती वरून टाकते आहे आणि थोडीशी कोथिंबीर वरून गार्निश करून घेऊया. बिर्याणीला दम लावायला ठेवायचा आहे. दम देण्यासाठी मी तवा छान गरम करून घेतला आहे आणि गॅस स्लोच ठेवायचा आहे बरं का. 10 ते 15 मिनिट दम देऊया बिर्याणीला आणि 15 मिनिटांनी चेक करूया. तुम्ही बघू शकता आपली बिर्याणी रेडी आहे. वाह, काय सुंदर दिसते नाही का. आता छान ताट वाढलं आहे आणि ज्याने फरमाईश केली होती चिकन बिर्याणी त्यालाच विचारूया कशी झाली आहे ती.